नमस्कार. आजचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी खास आहे किंवा फायद्याचा आहे. कारण या समस्येशी प्रत्येक महिला तोंड देत असते किंवा प्रत्येक महिलेसाठी ही समस्या येत असते. तर आत्ता उन्हाळा सुरू आहे आणि प्रत्येक महिला ही वर्षभराचं धान्य साठवून ठेवण्याच्या लगबगीत असते. कडधान्य जे काही असतील ती, जसं की गहू असतो, तांदूळ, ज्वारी, बाजरी, त्याच्यातच मग डाळीसुद्धा असतात. तर त्या डाळीमध्ये ती डाळ कुठलीही असू दे, हरभऱ्याची असू दे, तुरीची असू दे किंवा मग मुगाची किंवा इतर कुठलीही डाळ असू दे, तर ती टिकावी किंवा ती वर्षभर टिकून राहावी, त्याला कीड लागू नये. कारण आपण जर आणून अशीच बाजारातून आणून जर आपण अशीच ठेवली तर नक्कीच त्याला कीड लागते किंवा जाळी लागते, मग ती वर्षभर काही टिकत नाही. आणि जेव्हा नंतर आपण ती बघायला जातो तेव्हा त्याला कीड लागलेली असते किंवा ती खराब झालेली असते, मग तो टाकून देण्याशिवाय पर्याय राहत नाही. तर त्याच्यासाठीच आजचा हा माझा व्हिडिओ आहे. तर प्रत्येकाने हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर खरंच तुम्हाला ह्या टिपचा काही फायदा होत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. तर ही आहे हरभऱ्याची डाळ. तर मी आज तुम्हालाच्यासोबत शेअर करणार आहे की वर्षभर तुम्ही हरभऱ्याची डाळ कशी टिकवून किंवा कीड न लागता, जाळी न लागता तुम्ही साठवून ठेवू शकता. त्याची एक छोटीशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यात कुठलंही हार्मफुल केमिकल मी वापरलेलं नाही आहे किंवा कुठलंही आपल्या शरीरासाठी हानिकारक असेल असं मी कुठलीच वस्तू याच्यात वापरलेली नाही आहे. तर ही आहे आमच्या घरची हरभऱ्याची डाळ. सगळ्यात अगोदर तर ती मी छान अशी उन्हात वाळवून घेतली होती. कारण उन्हात वाळवली की त्याच्यात अजिबात ओलसरपणा राहत नाही आणि आपली डाळ जी आहे ती एकदम कडकडीत राहते, कडकडीत होते. मग ती वर्षभर चांगली राहण्यास मदत होते. किती बाजारातली तर डाळ ओलसरच असते, ती तर तुम्ही हमखास उन्हात घालायचीच आहे. आता ही डाळ माझी घरची म्हणजे गावावरून आणलेली आहे. तरी पण मी हिला एक 2-3 तास चांगली छान कडकडीत उन्हात वाळवून घेतली. नंतर जी आहे तर त्याच्यात काही कचरा किंवा घाण किंवा हे असे हरभऱ्याचे काही अर्धे दाणे तुकडे असतात तर ते काढून घ्यायचेत. कारण त्याच्यामुळे जर आपण ही डाळ लाडूसाठी किंवा पिठल्यासाठी किंवा इतर कशासाठी पण दळून आणली तर ते पीठ काळसर येतं. त्याच्यासाठी त्याच्यात जर असं काही असेल तर घरच्या डाळीत तर शक्यतो हे सगळं असतंच. जेव्हा विकतची डाळ आणतो ती स्वच्छ असते, त्याला निवडायची काही गरज नाही. पण घरची असेल तर ती नक्कीच अशी निवडून घ्यायची. ती मी निवडून घेतलेली आहे. आणि जे ते निघतं त्याला आम्ही डोळ म्हणतो. तर ते तुम्ही थालीपीठ वगैरे किंवा ज्वारीच्या पिठात पण ते दळून आणू शकता. ते टाकून द्यायची गरज नाही आहे, त्याचा पण आपण वापर करू शकतो. तर ती तशीच मी वाळवून छान डाळ जी आहे ती स्वच्छ करून घेतलेली आहे. आणि नंतर आता डाळ निवडून झाल्यानंतर त्याच्यात कदाचित खडे वगैरे असतात तर ते पण काढून घेतले. आणि आता ही अशी मी चाळून घेणार आहे. कारण ही घरची डाळ आहे. जर तुम्ही विकतची डाळ असेल तर तुम्हाला या दोन्ही प्रोसेस करायची काहीच गरज नाही आहे. निवडायची गरज नाही आहे आणि चाळायची पण गरज नाही, कारण ती एकसारखीच डाळ असते. घरची डाळ असल्यामुळे कुठेतरी ती अर्धी अर्धी झालेली असते. त्याच्यासाठी मी ही चाळून घेत आहे. कारण जेव्हा आपण पुरण करतो तेव्हा ही जी बारकी छोटी अर्धी अर्धी झालेली डाळ असते ती पटकन शिजते आणि त्याचं जे येळवणी किंवा त्याचा जो कट निघतो तो खूप घट्टसर असा निघतो, दाट निघतो. आणि त्याची जी कटाची आमटी आपण करायला जातो तर ती अतिशय घट्ट होते. म्हणून हे आपण हे असं चाळून घ्यायचं आहे घरची डाळ असेल तर. आणि याचा वापर आपण ती डाळ दळून आपण नंतर त्याचं पीठ तयार करू शकतो. आणि पोळ्यांसाठी जी डाळ आहे ती वेगळी ठेवू शकतो. तर ही माझी डाळ चाळून पण स्वच्छ चाळून झालेली आहे. आणि ही जवळजवळ एक 5-7 किलो तरी डाळ असेल. त्याच्यासाठी मी अशा छोट्या छोट्या 1 किलोच्या झिपलॉक बॅग आहेत तर त्या आणलेल्या आहेत. एकाच बॅगमध्ये किंवा एकाच मोठ्या कॅरी बॅगमध्ये किंवा एकाच डब्यात न ठेवता ही जी डाळ आहे ती छोट्या छोट्या अशा वेगळ्या वेगळ्या कॅरी बॅगमध्ये ठेवा 1-1 किलोच्या प्रमाणात. कारण जर आपण जेव्हा वापरतो तेव्हा ती आपण बाहेर काढतो आणि मग जर आपण काही पूर्ण एकदम तर वापरत नाही, त्याच्यामुळे थोडी थोडीच वापरत असतो. मग अशा वेळेस आपण एक एक बॅग काढून जर आपण त्याचा वापर करत गेलो तर ती डाळ खराब होणार नाही किंवा सगळीच डाळ खराब होणार नाही. त्याच्यासाठी आपण अशा छोट्या छोट्या झिपलॉक बॅगचा वापर करायचा आहे. किंवा 1-1 किलोच्या ज्या काचेच्या बरण्या असतात त्याचा पण उपयोग केला तरी चालेल. तर त्याच्यात सगळ्यात आधी मी तमालपत्र टाकलं आहे, नंतर त्याच्यात डाळ टाकलेली आहे. आणि आता ही मी खडे मीठ जे आहे त्याची पुरचुंडी केलेली आहे. स्वच्छ कापडात कॉटनच्या ती आपल्याला पुरचुंडी करून डाळीच्या मध्ये अशी ठेवायची आणि वरून त्याच्यावर डाळ टाकायची आहे.
आणि हे दोन्ही पदार्थ जे आहेत ते आपल्या शरीरासाठी हार्मफुल नाही आहेत किंवा त्याचा आपला कुठलाही साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होत नाही. त्याच्यामुळे हे तुम्ही बिनधास्त वापरू शकता. आणि नंतर सगळ्यात वरती जे आहे ती मी अशा 4-5 लवंग आहेत त्यावरती ठेवलेल्या आहेत. तर अशाप्रमाणे आपल्याला हरभऱ्याची डाळ एकदम व्यवस्थित आणि कुठलेही केमिकल न वापरता आपण अशी ही डाळ वर्षभर टिकवून ठेवू शकतो. नंतर ही जी झिप लॉकची बॅग आहे ती झिप आहे ती मी पूर्ण लॉक केलेली आहे आणि त्याच्यातली जी हवा आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे. हळूहळू त्याची थोडे जे लॉक आहे ते थोडं लावत थोड्याशा होलमधनं त्याची पूर्ण हवा काढायची आहे. बघा मी उलटी केली तरी पण त्याच्यातून डाळ पडली नाही आणि त्याची पूर्ण हवा काढून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही हरभऱ्याची जी डाळ आहे तर ती या पद्धतीने साठवून ठेवायची. याच पद्धतीने तुम्ही कुठली पण डाळ साठवून ठेवू शकता. अजून भरपूर साऱ्या वेगळ्या पद्धती आहेत डाळी साठवून ठेवायच्या. तुम्ही त्याच्यात एरंडल तेलाचा पण वापर करू शकता किंवा साधं जे गोड मोहरीचं तेल वगैरे असतं त्याचाही वापर करू शकता. हिंग वगैरे तुम्ही तुरीच्या डाळीसाठी वापरू शकता, हरभऱ्याच्या डाळीसाठी नाही वापरू शकत. कारण जेव्हा आपण पुरण वगैरे करतो तर त्या हिंगाचा त्याला उग्र वास लागू शकतो. त्याच्यामुळे हरभऱ्याच्या डाळीत हिंग नाही आपण वापरू शकतो. तुरीच्या डाळीत आपण नक्कीच हिंगाचा वापर करू शकतो. आणखीन बरेच पद्धती आहेत. तर पण सगळ्यात सोपी आणि योग्य अशी ही पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. अशाच पद्धतीने मी सगळ्या ज्या झिपलॉक बॅगा आहेत त्या भरून घेतल्या आणि अशा या लॉक करून ठेवलेल्या आहेत. मग आता ही तुम्ही बरणीत भरून ठेवू शकता किंवा एखाद्या डब्यात भरून ठेवू शकता. या अशाच पद्धतीने झिपलॉक बॅगा तुम्ही डब्यात पण भरू शकता आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही एक बॅग ही वापरू शकता. आणि नक्कीच तुमची ही जी डाळ आहे ती नक्कीच वर्षभर टिकण्यास मदत होईल. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जी मी तुमच्यासोबत ही एकदम सोपी ट्रिक जी आहे ती तुमच्यासोबत शेअर केली, ती कसं वाटली ट्रिक नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.